पुण्यामध्ये नसरापूरमध्ये अत्यंत दुर्दैवी आणि विकृत घटना घडली. 3 वर्षाची मुकलीवर एका वृद्ध विकृत माणसाने अत्याचार केला आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत महिला आयोगाचे अध्यक्ष विजयाताई रहाटकर आहेत. तर अगदी विकृत घटना आहे, अगदी काळीमा फासणारी आहे. कसं बघता? आणि या घटना खरंच म्हणजे देशासाठीच अशा घटना अनेक ठिकाणी, बीडमध्ये पण एक घटना घडली, पुण्यामध्ये दुसऱ्या ठिकाणी पण एक मुलावर अत्याचार झालेत. अशा विकृत घटना घडत आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून कसं बघता या घटनांकडे? भोरमधली जी घटना आहे ही अत्यंत दुःखद आहे, पण संताप करणारी आहे की अशा पद्धतीनं ज्या मुलीनं अजून जगच बघितलेलं नाही आहे तिच्यासोबत कसं वागता येऊ शकतं. त्यामुळे अत्यंत राग आहे या घटनेचा, संताप पण आहे. या सगळ्या विषयामध्ये राष्ट्रीय महिला आयोगानं पण लक्ष घातलेलं आहे. मुळामध्ये बाल आयोग आहे आणि बाल आयोगानं हे बघावं अशीच अपेक्षा असते. तर बाल आयोगानं पण मला असं वाटतं आहे की त्यांनी त्याचा कॉग्निझन्स घेतला आहे. पण राष्ट्रीय महिला आयोगानं सुद्धा याची दखल घेतलेली आहे आणि आम्ही राष्ट्रीय बाल आयोगाला आम्ही हे सांगितलं आहे की त्यांनी ताबडतोबीनं या घटनेकडे बघितलं पाहिजे. अत्यंत घृणास्पद अशी ही घटना आहे आणि त्यामुळे इथं जो आरोपी आहे त्या आरोपीला उत्तमपणे त्याला धडा शिकवणं, त्याला फाशीची शिक्षा होईल हे बघणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. त्यामुळे आम्ही राष्ट्रीय बाल आयोगाला असं म्हटलं आहे की या घटनेची निष्पक्षपणे चौकशी व्हावी. पोलीस जे काम करत आहेत त्या कामकाजावर तुमचं लक्ष असावं. त्यासोबतच या संपूर्ण घटनेमध्ये त्या आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी याकरता तुम्ही लक्ष घालावं. तसंच हा जो खटला आहे हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालावा. आणि यासोबतच आम्ही हे पण म्हटलं आहे की इतका मोठा धक्का आहे त्या कुटुंबियांना, त्या गावाला, इव्हन तो आपल्या सगळ्यांना खूप मोठा धक्का आहे. अशा वेळेला कुटुंबियांची मानसिक स्थितीसुद्धा सांभाळणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्याकडंसुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांना शासकीय नियमानुसार पीडितेकरता काय सरकार मदत करू शकेल ती केली पाहिजे. अशा सगळ्या विषयांच्यामध्ये राष्ट्रीय बाल आयोगानं लक्ष घातलं पाहिजे असं आम्ही त्यांना म्हटलेलं आहे. ते नक्कीच देशभरात अशा घटना वारंवार घडत आहेत. हा आरोपी आहे, यानं पण अगोदर अशा घटना केलेल्या आहेत. कुठेतरी याच्यावर बंधनं आले पाहिजे, कुठेतरी वचक राहायला पाहिजे. असं काही कारवाया केल्या पाहिजे का? काय केलं पाहिजे नेमकं? नक्कीच या सगळ्यामध्ये वचक तर राहिलाच पाहिजे, पण वचक केवळ फक्त कायद्याने राहत नाही, तर वचक समाजाच्या मानसिकतेवर सुद्धा राहतो. अशा वेळेला अशा लोकांना समाजानं आपल्या दाराशी उभं नाही केलं पाहिजे. अशा वेळेला समाजामधनं हे प्रेशर असलं पाहिजे की तुम्ही जर वाईट वागलात तर तुमच्याशी संबंध राहणार नाही, तुमच्याशी कोणी बोलणार नाही किंवा तुम्ही हे जे करतायत हे आम्ही कोणीच मान्य करणार नाही. अशा पद्धतीने समाजाकडनं सुद्धा प्रेशर राहिलं पाहिजे. जेवढी कायद्याची जबाबदारी आहे, कायद्याची आहेच आहे, कायद्यानं केलीच पाहिजे, पण त्यासोबतच समाजाची पण जबाबदारी आहे. समाजामध्ये अशी माणसं निर्माण होतात. आज आपण बघतो की एकमेकांशी फार आपण जात नाहीत, बोलत नाहीत, संबंध ठेवत नाहीत, संपर्क ठेवत नाहीत. अशा विषयांवर धाक राहील अशा पद्धतीचं कुठलीच कारवाई समाजाकडनं होत नाही. आपल्याला त्याची पण चिंता करावी लागेल की जर समाजामध्ये अशा जर वाईट प्रवृत्ती असतील तर समाजानंच त्याला इथं बोलावून रागवून त्याला नीट सरळ केलं पाहिजे आधी. आता ही सिस्टीमच आपली संपली आहे. महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही सर्व देशभर फिरताय, बघत असताना, परंतु कुठेतरी समाजामध्ये जे बदल घडत आहेत किंवा अशा विकृत घटना घडत आहेत, याला म्हणजे याला ह्या का घडत आहेत, यासाठी काय केलं पाहिजे? मला असं खूप वाटतं आहे की एकतर अतिशय फार मोठा परिणाम हा OTT, सोशल मीडिया अशा अनेक गोष्टी आपल्याला दिसतात. त्याचा एक वाईट परिणाम हा समाजावर होतो आहे. आता अर्थात ही पण गोष्ट आहे की तुम्ही वाईट घ्यायचं का चांगलं घ्यायचं आहे तुम्ही ठरवायचं आहे, पण दुर्दैवानं ते वाईट उचललं जातं आहे. याचा एक फार मोठा इम्पॅक्ट आपल्याकडे येतो आहे. दुसरी गोष्ट मी जी सांगितलं की पूर्वी घरामधनं समाजामधनं चुकीचं वागलं तर रागवणारी व्यवस्था असायची, ती व्यवस्था संपली आहे. ज्याला त्याला वाटतं की मी स्वतंत्र आहे, ही एक फार हा मोठा चिंतेचा विषय आहे. आणि यासोबतच प्रत्येक माणसानं आपला विवेक सांभाळला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही कसं वागू शकता? मनाला व्यसन घालणं, चुकीचे विचार येत आहेत त्याला तिथंच थांबवणं, हे त्या माणसानं करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून चांगल्या अर्थानं समाजाचं प्रत्येक माणसावर ते सामाजिक प्रेशर असलं पाहिजे.
नेमकं ते होताना दिसत नाही. आणि अजून एक गोष्ट ही पण आहे की प्रत्येक गोष्टींमध्ये लोकांचे पेशन्स, धैर्य खूप सुटत चाललं आहे. हे सुद्धा एक खूप काळजीची गोष्ट आहे. पीडित कुटुंब आता पुण्यामधलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही भेट देणार आहात का किंवा चौकशी केली, त्यांचे फोन वगैरे संपर्क केला आहे का? काल मी मुलीच्या आईशी बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण माझा त्यांच्याशी काही संपर्क होऊ शकला नाही. ते सगळेजण खूप दुःखामध्ये होते आणि त्रासामध्ये होते. त्यांची मुलगी गेलेली आहे. मी प्रयत्न केला पण नाही त्यांच्याशी संपर्क होऊ शकला. मला असं वाटतं की थोडंसं जरा हे सगळंच त्यांच्या घरातलं त्यांनी सावरणं, त्यांनी थोडंसं जरा ठीक होणं. मी त्यांच्याशी नक्की स्थिर झाल्यावर त्यांच्याशी मी नक्कीच बोलेल पुन्हा. नक्कीच ह्या होत्या महिला आयोगाच्या अध्यक्ष विजयाताई रहाटकर. आणि जी घटना पुण्यामध्ये घडली आहे त्या गुन्हेगारासंदर्भात हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावा आणि त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी ताईंची मागणी आहे. कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.